नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे किंवा ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाहीये आणि अशा सर्व रेशन कार्ड धारकांना स्वतःचा रेशन कार्ड अंत्योदय रेशन कार्ड मध्ये कन्वर्ट करायचं असेल, अशा सर्व दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. तुम्हाला या अगोदर सुद्धा मी सांगितलंय की दिव्यांग बांधवांना अंत्योदय रेशन कार्ड मिळण्याचा अधिकार आहे, परंतु अनेक दिव्यांग बांधवांना या वाक्यावरती विश्वास नव्हता. तुम्हाला हेही सांगतोय की राज्य सरकार प्रशासनाने काही दिवसापूर्वी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर केलाय आणि त्या शासन निर्णय राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यांमध्ये अंत्योदय रेशन कार्डची जी संख्या आहे ही वाढवलेली आहे. म्हणजे वाढवलेली म्हणजे काय, तर वाटप करण्यास त्यांना संमती दिलेली आहे, मंजुरी दिलेली आहे. म्हणजे त्या ठिकाणी जो इष्टांक असतो हा इष्टांक वाढवण्यात आलेला आहे. म्हणजे पूर्वी समजा 10 अंत्योदय रेशन कार्ड होते, तर आता त्या पुरवठा विभागाला सांगितलंय की तुम्ही 50-100 वाटू शकता, कारण तेवढा कोठा हा शिल्लक आहे. अशा पद्धतीची मंजुरी संबंधित तहसीलदार कार्यालयातील पुरवठा विभागाला संबंधित तालुक्याला दिलेली आहे. त्याचबरोबर यापुढेही सांगतोय, राज्य सरकारने ज्या लोकांकडे अंत्योदय रेशन कार्ड आहे त्यांची ऑनलाईन पद्धतीने पडताळणी करून, ज्याचा बिझनेस खूप मोठा आहे पण तो अंत्योदय रेशन कार्डचा लाभ घेतोय, जो IT फाईल बनवतोय पण तो अंत्योदय रेशन कार्डचा लाभ घेतोय, जो नोकरदार आहे, सरकारी नोकरदार आहे किंवा प्रायव्हेट कंपनीमध्ये चांगल्या पगाराचा नोकरदार आहे पण तो अंत्योदय रेशन कार्डचा लाभ घेतोय, अशा सर्व लाभार्थ्यांची यादी बाजूला काढून त्यांचं व्हेरिफिकेशन करून त्यांचं जे रेशन कार्ड आहे हे रद्द करण्याची प्रोसेस सुरू आहे. यावरती विश्वास नसेल तर तुमच्या तहसीलदार कार्यालयामध्ये जायचं आणि मी जे काही म्हणतो ते विचारायचं. 100% ही प्रोसेस आता सुरू झालेली आहे. त्यामुळे आता तुम्हाला संधी आहे की जे काही दिव्यांग बांधव आहेत त्यांना आता अंत्योदय रेशन कार्ड मिळणार आहे, लक्षात ठेवा. आणि या संदर्भात जे काही संगमनेरचे जे अमोलदादा खताल पाटील हे जे काही आमदार आहेत, त्या आमदारांच्या माध्यमातून पुढाकार घेऊन त्या ठिकाणी त्यांच्या मतदारसंघातील जेवढेही दिव्यांग बांधव आहेत त्या दिव्यांग बांधवांना अंत्योदय रेशन कार्ड मिळण्याचा किंवा देण्याचा पुढाकार घेऊन त्यांचा जो अधिकार आहे ह्या अधिकाराचा त्यांना फायदा व्हावा यासाठी त्यांनी पुढाकार घेतलाय आणि त्यांनी त्या संदर्भात आव्हान केलंय की तुमच्याकडे रेशन कार्ड असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, आधार कार्ड असेल आणि दिव्यांग प्रमाणपत्र असेल, हे सर्व कागदपत्र घेऊन तुम्ही त्यांच्या जे काही मतदारसंघाचं जनसंपर्क कार्यालय आहे त्या ठिकाणी द्यायचं आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्हालाही या ज्या आमदारांनी हा विषय घेतला किंवा पुढाकार घेतला यावरून एवढं कळलं पाहिजे की जर एखादा आमदार पुढाकार घेऊन त्यांच्या मतदारसंघातील दिव्यांगांना रेशन कार्ड देण्यासाठी पुढाकार घेतोय आणि तेही अंत्योदय, म्हणजेच तुम्हाला सुद्धा अंत्योदय रेशन कार्ड मिळण्याचा अधिकार आहे. जर एखादा आमदार जर असा पुढाकार घेतोय म्हणजे तोच आमदार तहसीलदार असेल किंवा पुरवठा विभागाचे जे नायब तहसीलदार असतील यांना विचारून हा निर्णय घेतोय. म्हणजे नियमाप्रमाणे दिव्यांग हक्क अधिनियम 2016 आणि अन्न सुरक्षा अधिनियमनुसार तुम्हाला दिव्यांग बांधवांना अंत्योदय रेशन कार्ड मिळण्याचा अधिकार आहे आणि तो मिळाला पाहिजे. यासाठी संबंधित सर्व जे काही तहसीलदार असतील, नायब तहसीलदार असतील, आमदार असतील, खासदार असतील किंवा दिव्यांग बांधव असतील किंवा दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संघटना आहेत त्यांनी पुढे येऊन काम केलं पाहिजे. या व्हिडिओचा आशय किंवा उद्देश एवढाच आहे की जर समजा एखादा आमदार असा पुढाकार घेऊन जर त्यांना त्यांच्या मतदारसंघातील दिव्यांगांना अंत्योदय रेशन कार्ड वाटप करण्याचा अधिकार बजावत असेल तर तुम्हाला सुद्धा तो अंत्योदय रेशन कार्ड मिळण्याचा अधिकार आहे, बरोबर आहे. म्हणून तुम्ही सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या समोर मांडा. कोणासमोर? तुमच्या तहसीलदारांच्या समोर किंवा तुमच्या आमदारांच्या समोर, आणि हा विषय हँडल करून घ्या. कोणीतरी पुढाकार घेतल्याशिवाय देशातील किंवा राज्यातील किंवा तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील किंवा तुमच्या गावातील जे काही दिव्यांग बांधव आहेत त्यांना न्याय मिळणार नाही. यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. हा महत्वाचा उद्देश ठेवून ही व्हिडिओ बनवली. सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.